हाय, तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची आमटी. याला सोल्याची भाजी असेही म्हणतात. गावाकडील पद्धत. दाणे सर्वात आधी आपण धुवून घ्यायचे आहेत. ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडे काळे झाले. आता आपल्याला लसूण घ्यायचा आहे. याच्यासाठी लसूण, कांदा आणि खोबरं. हा सगळा त्याचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. एक कांदा घेतला आहे आपण. कांदा काटून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं पण किसून घ्यायचं आहे. आपल्याला लागेल तेवढं आपण घ्यायचं आहे. आपली जेवढी भाजी असते तेवढं आपण घेऊ शकतो. चला तरी दाणे आपण ताव्यावरती भाजून घ्यायचे आहे थोडे. थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे दाण्यांना. जास्त नाही भाजायचे. 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे दाण्यांना. आपले भाजून झाले आहेत. आता आपल्याला आमटीसाठी लागणारा मसाला पण भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ताव्यावरतीच. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपल्याला दाणे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर घालायचा आहे. दाणे असे जाडसरच काढायचे आहे मिक्सरमधून. जास्त बारीक नाही होऊ द्यायचे त्याला. दाणे काढून झाले मिक्सरमधून. आता आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपली पेस्ट पण तयार झालेली आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. कढई पण तापली आहे आपली.
कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे. आता ते कांदा, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे तेल तापल्यानंतर. आता 1 चमचा धना पावडर घालायची त्याच्यामध्ये आणि आपल्याला लागेल तसं तिखट टाकायचं, चवीनुसार तिखट टाकायचं. गरम मसाला, हळद, आणि आपला हा मसाला चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आपल्याला. झालेला आहे तेलामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये दाण्यांची पेस्ट टाकायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आपली जशी भाजी राहते, आपल्याला जेवढी भाजी लागेल तेवढं आपण त्या प्रमाणामध्ये आपण टाकायचं आहे. भाजी आपली अशी छान तयार होते. एक बारीक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, तो वरतून टाकायचा, छान लागतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. भाजीला चांगला गदक येऊ द्यायचा आहे. भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील खानदेशी पद्धतीने तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भाजी आपली तयार झालेली आहे. आता याला आपण डिशमध्ये काढायची.